शिवसेनेच्या केसचा पुढच्या आठवड्यात शेवट होतोय. कारण सुप्रीम कोर्टाचा पहिला निकाल आलाय की विधिमंडळ पक्ष नाही तर राजकीय पक्ष मोठा आहे. न्यायमूर्तीच्या या एका वाक्याने शिंदेच्या वकिलांसह संपूर्ण शिंदे गटाची झोप उडवली. घामाघूम झालेले एकनाथ शिंदे ताबडतोब दिल्लीत आले आणि पक्षप्रमुख अमित शहा ऐवजी थेट मोदींच्या पाया पडले. मी चोरून आणलेले आमदार खासदारांना वाचवा, मी तुम्हाला रोज लोटांगण घालेन. पण इकडे निखिल वागळे यांनी धक्कादायक गोप्यस्फोट केलाय. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह शिंदेंना नाही भेटणार, पण ठाकरेंना सुद्धा नाही भेटणार. ही केस सोडवण्याचं काम सुप्रीम कोर्टाने पद्धतशीरपणे केलंय असं माझं मत आहे. म्हणजे महाराष्ट्रातले राजकीय कारस्थान लक्षात घ्या. मी काय बोलतोय? राजकीय कारस्थान यशस्वी होण्यासाठी जशी निवडणूक आयोगाची मदत झाली तशी सुप्रीम कोर्टाची सुद्धा मदत झालेली आहे. महाराष्ट्रात जे काही घडलं ते संपूर्णपणे बेकायदेशीर आहे. एकनाथ शिंदे यांचं सरकार सुद्धा बेकायदेशीर आहे असा निर्णय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिला. ते घटनापीठ होतं हे लक्षात घ्या. साधं सुद्धा खंडपीठ नव्हतं. पण केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे त्यांचं सरकार आम्हाला पुन्हा प्रस्थापित करता येत नाही असं शिंदे, असं न्यायमूर्ती चंद्रचूड आणि त्यांचे सहकारी म्हणाले. म्हणजे एक बेकायदेशीर सरकार महाराष्ट्राने किमान 2-2.5 वर्ष सहन केलं हे लक्षात ठेवा. याची जबाबदारी कोणाची तर सुप्रीम कोर्टाची. आणि एक तुम्हाला आज सांगून टाकते की जर न्यायबुद्धीने निर्णय केला सुप्रीम कोर्टाच्या या खंडपीठाने, ज्याचे खंडपीठाचे अध्यक्ष हे मुख्य न्यायमूर्ती आहेत, सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत, जर त्यांनी न्यायबुद्धीने निर्णय घेतला तर ही केस उद्धव ठाकरे जिंकू शकतात. हे लक्षात घ्या. उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण परत मिळू शकतं किंवा शिवसेना हे नाव परत मिळू शकतं का? मिळू शकतं, पण अर्थातच न्यायबुद्धीने निर्णय झाला तर. उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण हवं आहे का? त्यांना नको असेल तर ते कोर्टापुढे अशी मागणी करू शकतात की शिंदे यांना दिलेले धनुष्यबाण गोठवा. आणि धनुष्यबाण जर गोठवण्यात आलं तर शिंदे यांची काय अडचण होईल हे आपल्याला माहीत आहे. या खटल्यातला जर रस कमी झाला असेल तर याचं कारण सुप्रीम कोर्टाने दिलेली दिरंगाई हे आहे. मला कधी कधी हा प्रश्न पडतो. म्हणजे हा प्रश्न जर मी विचारला तर लोक म्हणतील तुमचा कशावरच विश्वास नाही का? होय, माझा सुप्रीम कोर्टावर सुद्धा आता कमीत कमी विश्वास आहे हे लक्षात ठेवा. न्यायाधीश कोण आहेत? न्यायाधीशाला पुढे काय पाहिजे? त्याला रिटायरमेंट नंतर काय पाहिजे? हे सरन्यायाधीश जे आहेत सूर्यकांत ते तरुण मंडळींना कॉक्रोच म्हणाले. ज्यातून कॉक्रोच जनता पार्टी निर्माण झाली आणि जंतर मंतरवर एवढं मोठं आंदोलन झालं. जंतर मंतरवर ते अत्याचार केले पोलिसांनी, त्याचे व्हिडिओ बघायलाही सूर्यकांतांनी नकार दिला. अशा प्रकारचे हे सरन्यायाधीश उद्धव ठाकरेंना न्याय देऊ शकतील का? हा प्रश्न माझ्या मनात येतो. खरंच येतो हा प्रश्न. न्यायबुद्धीने निर्णय झाला की काय म्हणालो हे लक्षात घ्या. पूर्वी तर उद्धव ठाकरे जिंकतील, शिंदेची निशाणी गोठवली जाईल. शिंदेची निशाणी आता उद्धव ठाकरेंना दिली जाईल असं मला वाटत नाही. उद्धव ठाकरेंना मशाली निशाणी दिलेली, शिंदेची निशाणी गोठवली जाईल. शिवसेना हे नाव सुद्धा शिंदेंना मिळणार नाही. त्यांची काही पर्यायी तरतूद करावी लागेल कोर्टाला, किंवा कोर्टाला जसं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव दिलेलं आहे, किंवा कोर्टाला जसं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव दिलेलं आहे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तसंच नाव शिंदेंना घ्यावं लागेल. हा आता शिंदे असं म्हणतात की आम्हाला यश मिळालं. कसं मिळालं? कारण निवडणूक आयोगाने लबाडी करून तुम्हाला नाव दिलं, शिवसेना आणि निशाणी दिली. निशाणीमुळे घोळ झाला असं होऊ शकतं. दुसरी गोष्ट, लोकसभेला तुम्हाला यश मिळालं नाही. लोकसभेला अर्ध्याहून अधिक जागा तुमच्या गेल्या होत्या, महाविकास आघाडीला मिळाल्या. विधानसभेला तुम्ही लाडकी बहीण योजनेची लबाडी केलीत म्हणून यश मिळालं. आणि दुसरी गोष्ट, भाजपने निवडणुका सुद्धा मॅनिप्युलेट केल्या होत्या, हे लक्षात घ्या. पण मुद्दा असा आहे, सुप्रीम कोर्टाने जर 24 सालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या केसचा निकाल लावला असता तर एक आमदारांची आमदारकी रद्द झाली असती. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्यावर ठपका पडला असता आणि निशाणी आणि नाव याचाही जर निर्णय लावला असता
तर पुढचे घोळ मिटले असते. मला कधी कधी वाटतं हे जे नाटक आपण करतो सुप्रीम कोर्टात तर कशासाठी करतो? कारण काय आहे? इतकी स्पष्ट क्लिअर कट केस आहे की इथे शिंदेच्या लोकांनी सरळ सरळ अँटी डिफेक्शनचा लॉ जो आहे त्याचा भंग केलेला आहे हे दिसतंय. त्यांची आमदारकी शिंदेसकट सर्वांची आमदारकी रद्दच व्हायला हवी होती. पण तरीसुद्धा कोर्टातली दिरंगाई इतर गोष्टी यामुळे शिंदेंना जीवदान मिळालेलं आहे. राजकीय जीवदान मिळालं त्यामुळे शिंदेंचा पक्ष आज जो दिसतोय त्याला निवडणूक आयोगांचा हातभार लागलेला आहे. सुप्रीम कोर्टात सातबारला पण माझं एवढंच म्हणणं आहे, शेवटी न्यायमूर्ती त्यांनी न्यायाची बाजू घ्यावी अशी कळकळीची विनंती करण्याची वेळ माझ्यासारख्या न्यायप्रिय नागरिकावर यावी किंवा तुमच्यासारख्या न्यायप्रिय नागरिकावर यावी या इतकी शोकांतिका दुसरी नाही. ज्या केसमध्ये स्पष्ट दिसतं की उद्धव ठाकरेंची बाजू बरोबर आहे. जर अँटी डिफेक्शन लॉची अशी मोडतोड होत असेल तर अँटी डिफेक्शन लॉचा उपयोग काय हे सुप्रीम कोर्टानं सांगायचं आहे. माझं असं सुप्रीम कोर्टाला आग्रहाचं म्हणणं आहे, फार वेळ घालवू नका. आता खूप वेळ गेलेला आहे. तुमची लाजही गेलेली आहे. तुमची प्रतिष्ठाही धुळीला मिळालेली आहे. कारण जे लोकांना कळतं ते या देशातल्या सर्वोच्च न्यायालयात सर्व न्यायाधीशांना कळत नाही असं कसं म्हणायचं? असं कसं म्हणायचं? का उशीर झाला हे तुम्ही आम्हाला सांगितलं नाही कधीच. या केसला 2030 सालच्या केसला उशीर का झाला? निवडणूक आयोगाने जो चुकीचा निर्णय दिला त्याला स्टे का दिला नाही? या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित आहेत. सुप्रीम कोर्टावरचा विश्वास उडायला या गोष्टी कारणीभूत आहेत. म्हणून मला असं वाटतं त्यानंतर तातडीने या खटल्याचा निकाल लागावा अशी आमची सुप्रीम कोर्टाला कळकळीची विनंती आहे. पण आज गंमत बघा काय झालंय. शिंदे पोहोचले दिल्लीत. ही केस गेले 2 दिवस चालत होती. त्याच्या बातम्या येत होत्या. शिंदेवर दबाव येत होता. कदाचित शिंदेच्या हातातून धनुष्यबाण निशाणी आणि नाव जाईल अशी चर्चा झालेली होती. शिंदे पोहोचले दिल्लीत आणि आपल्या खासदारांना घेऊन चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. आणि नरेंद्र मोदींनी काय सांगितलं तर मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे मी तुमच्या पाठीशी आहे म्हणजे यांनी जर अँटी डिफेक्शन लॉ मोडला असेल तर पंतप्रधान काय करू शकतात का? काही करू शकत नाहीत. याचा मी वेगळा अर्थ काढते हे लक्षात घ्या. वेगळा अर्थ काढते की हा सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे.